टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर आपल्या सोबत आहेत। राजे साहेब नमस्कार। एकंदरीत आयकर विभागाकडून 5 दिवस आपली चौकशी झाली, यातून नक्की काय निष्पन्न झाले? याच्यामध्ये माझ्या निवासस्थानी त्यांना फक्त माझ्याजवळ आणि माझ्या चिरंजीवांजवळ असलेली साधारण 2,35,000 रुपये एवढीच त्या ठिकाणी माझ्याकडे कॅश होती। सोनं असं नाही, दागिन्याच्या स्वरूपात काही सोनं माझ्याजवळ काही लॉकरमध्ये होतं, कारण त्यांनी लॉकरही तपासले आणि लॉकरमध्ये सुद्धा काही असेल असा त्यांचा एखाद्या वेळेला संशय असावा। आणि ह्या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांच्या नॉर्म्समध्ये जे काही बसतं त्याप्रमाणे असल्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं माझ्याकडून काही सीज करून नेलेलं नाही, ते माझं मला त्यांनी परत दिलेलं आहे। राजे साहेब, एकंदरीत पक्ष बदलाच्या चर्चा आहेत। अजित पवार गटाकडून तुम्ही कुठेतरी अजित पवार गटाकडे जाणार अशी चर्चा आहे, तर यामध्ये कुठेतरी राजकारण झाले असं वाटतं का आपल्याला? मला काही ते सांगता येणार नाही, परंतु रेड काही अशी 15 दिवसात 20 दिवसात होत नाही, त्यातही बहुतेक ते त्याचाही अभ्यास करून येत असावे, पण दुर्दैवाने त्यांचा इथं बहुतेक अभ्यास चुकलेला मला दिसून येत आहे। आयकर विभागाच्या या कारवाईवरून कुठेतरी कॅबिनेट मंत्री आता जयकुमार गोरे यांनी देखील टीका केलेली आहे, कसं बघताय बाबा? मला काय ते काय बोलले याची मला काही कल्पना नाही। राजे साहेब, एकंदरीत ही रेड 5 दिवस सुरू होती, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेटवरती बसून होते। कार्यकर्त्यांबद्दल कसं बघता तुम्ही बाबा? एक कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि त्यांनी जे प्रेम व्यक्त केलं ते मी कुठल्याही शब्दातून मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही। आणि रेड 5 दिवसाची म्हणण्यापेक्षा पहिल्याच दिवशी सगळे विषय त्या ठिकाणी त्यांनाही समजले होते आणि संपलेले होते। गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या अकाउंट्स त्यांना जे तपासायचे होते त्याला एक थोडाफार त्यांचा वेळ गेला आणि नंतरचे अक्षरशः 2 ते 3 दिवस ही नुसती कागदोपत्री त्यांची जी लिखाई पढाई असते त्यातच ते चालू होतं। म्हणजे हा पहिल्या दुसऱ्या दिवशी सगळे विषय संपले होते, फक्त त्यांचं पेपरचं जे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामध्ये त्यांचा बराचसा वेळ चाललेला। नक्कीच हे होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर। तर 5 दिवस ही आयकर विभागाची रेड झाली, परंतु यातून कसल्याही स्वरूपाचं काही निष्पन्न झालं नाही आणि कार्यकर्त्यांनी देखील अगदी 5 दिवस गेटवरती बसून भावना व्यक्त केल्या, असं देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, फलटण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।